मुंबईची जी मेट्रोची प्रकल्प आहेत, मुंबई मेट्रो प्रकल्प 90 किलोमीटर कार्यान्वित झालेला आहे। 111 किलोमीटरची कामं ही एकदम ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहेत। त्यातलं प्रत्येक काम दरवर्षी 30, 40, 50 किलोमीटर पूर्ण होणार आहे। 84 किलोमीटर अजून निविदा त्याच्या काढलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या टप्प्यात आहेत आणि 87 किलोमीटर हे DPR स्तरावर आहे। यामध्ये मेट्रो 2 असेल। आता मी सगळ्या मेट्रो सांगून आपला कदाचित वेळ घेऊ नये असं मला वाटतं, पण जवळपास मेट्रो 2, मेट्रो 2B, 3, 4, 4A, 5, 5-2, धामणकर नाका ते दुर्गाडी चौक म्हणजे भिवंडीपर्यंत आपल्याला मेट्रो नेतोय आपण। मेट्रो 6, मेट्रो 7, मेट्रो 7A, मेट्रो 8, मेट्रो 9, 10, 11, 12, 12A, 13, 14 अशा पद्धतीनं। आणि मला या गोष्टीचा आनंद वाटतो की इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, इतक्या अडचणी आल्या, पण मेट्रो बंद असल्याची एकही बातमी आली नाही। आणि अंडरग्राऊंड मेट्रोमध्येही कुठेही पाणी शिरलं नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपण हे काम करतो। काही नवनगरं आपण या सगळ्या रायगडच्या भागामध्ये तयार करतो, ज्याला आपण तिसरी मुंबई म्हणून त्या ठिकाणी म्हटलंय। आणि आपला प्रयत्न असा आहे की हा जो काही आपला उत्तम ते विरार ही जी सी लिंक आहे, त्याच्या पलीकडे कोरे हा जो बीचचा भाग आहे, कोरे त्या भागामध्ये आपल्या देशातलं पहिलं ऑफशोर एअरपोर्ट म्हणजे मुंबईचं तिसरं एअरपोर्ट आपण त्या ठिकाणी तयार करणार आहोत। आणि हा जो काही उत्तम विरार लिंक आहे, ती लिंक तिथपर्यंत जाणार आहे। आता एकीकडे हे एअरपोर्ट आहे, दुसरीकडे मल्टी मॉडेल कॉरिडॉर आहे, तिसरीकडे जो नवीन रस्ता गुजरातमध्ये येणारा तो रस्ता आहे, आणि चौथीकडे आपल्या बुलेट ट्रेनचं स्टेशन आहे। एक अशी व्यवस्था या ठिकाणी उभी होते आहे, चौथी मुंबई त्या ठिकाणी उभी होईल। चौथी मुंबई ही आपण त्या ठिकाणी तयार करू आणि एक आधुनिक अशा प्रकारची मुंबई असेल। मला एक आपल्या लक्षात आणून द्यायचं आहे की खरं म्हणजे जर या MMR रिजनमध्ये आपल्या वेगवेगळ्या एजन्सीजनी हातात घेतलेले आणि नियोजित केलेले कामं जर आपण बघितले, MMRDA, सिडको, महानगरपालिका, MSRDC, म्हाडा, SRA, पोर्ट, वॉटर टॅक्सी आणि MMRCL या सगळ्याचा जर आपण विचार केला तर आता सुरू असलेल्या प्रकल्पांची किंमत आहे 6,14,871 कोटी। आणि जी सुरू होण्याच्या स्टेजमध्ये आहेत, पुढच्या 3 वर्षामध्ये वेगवेगळ्या स्टेजवर जी असतील ती आहेत 6,11,836 कोटी, म्हणजे एकूण 12,26,707 कोटी रुपये। आणि या सगळ्या ही जी काही कामं आहेत, या कामांचं फायनान्शियल क्लोजर केलं आहे। त्याचे जिथे कर्ज घेतलेले आहेत त्याच्या सर्व्हिसिंगची व्यवस्था आपण उभी केलेली आहे। माझा दावा आहे देशातल्या कुठल्याच मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये एवढी कामं नाहीत जेवढी मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये आज कामं चाललेली आहेत। जयंत पाटील साहेब, आपण कांदळवनाबद्दल त्या ठिकाणी बोललात, खरोखर महत्त्वाचं आहे। कांदळवन आहे तर मुंबई वाचेल, किनारपट्टी वाचेल। आणि म्हणून मला सांगताना आनंद वाटतो, कारण हे खरं आहे आपल्याला कोस्टल रोड करता कांदळवन कापावं लागलं, नॉर्थ कोस्टल रोड करता कापावं लागलं, पण सातत्याने केवळ कंपेन्सेटरी नाही तर ॲडिशनल कांदळवन आपण लावण्याचा या ठिकाणी साधारण गेल्या 10 वर्षात सातत्याने प्रयत्न केला आहे। आणि म्हणून ते कमी नाही झालं। 2021 साली आता आपल्याकडे जे डेटा आहे हा केंद्र सरकारचा डेटा आहे, 302.70 चौरस मीटर होतं ते 315.9 चौरस मीटर, म्हणजे 12.39 चौरस किलोमीटर, मीटर नाही 12.39 चौरस किलोमीटर एवढी कांदळवनात वाढ झालेली आहे। कांदळवन कुठेही कमी झालेलं नाही।
आणि म्हणून मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की खरं म्हणजे प्रश्न अनेक उपस्थित या ठिकाणी झाले. अमित साटम यांनी फनेल झोनचा प्रश्न उपस्थित केला. अमितजी, त्यात आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आशिषजी, आता या संदर्भात अंतिम टप्प्यामध्ये आहोत. त्यातलं माझी एक बैठक झाली, आता तुमच्यासोबत एक बैठक घ्यायची आहे. ती बैठक झाली की या फनेल झोनचा जो प्रश्न आहे तो आपण त्या ठिकाणी निश्चितपणे मार्गी लावू. सुनील प्रभू साहेबांनी PTS आणि PAP याच्यामध्ये, प्रभू साहेब तुम्ही PTS आणि PAPचे रूपांतर करून पर्यायी घरांचा मुद्दा मांडला. आपल्याला माहिती आहे की आता एकूण चटे क्षेत्र निर्देशांकापैकी 50% PTC सदनिका आणि PAP सदनिका म्हणून परिवर्तित करण्याचे निर्देश ऑलरेडी आपण दिलेले आहेत. त्यामुळे तुमचा प्रश्न त्या ठिकाणी सुटतो. अतुल भातखळकरांनी देखील काही मुद्दे मांडले. अकोमोडेशन रिझर्वेशन अंतर्गत हा तो करणार आहे आपण, ठीक आहे. 0.5 अतिरिक्त FSI, तर निश्चितपणे अतुलजी याच्यामुळे आपल्याला जे काही अकोमोडेशन रिझर्वेशनमुळे वेगवेगळ्या ॲम्युनिटीज तयार करून मिळणार आहेत त्याचा विचार करता आपली मागणी आहे की 2 वर्षाकरता याला एक्सटेंड करण्यात यावं. याचा जरूर पॉझिटिव्ह विचार करण्यात येईल आणि याला एक्सटेन्शन जे आहे ते देण्यात येईल. त्याचनंतर अजून अमीन पटेल साहेबांनी काही विषय मांडले होते. ट्रान्सपोर्ट सिस्टीम एकमेकाला जोडण्याच्या संदर्भात ते आपण करतो. सिंगल तिकीटवर आपण ते आणलेलं आहे. श्रीमती सना मलिक यांनी चिता कॅम्प ते कोळीवाडा कनेक्टिव्हिटीचा एक विषय मांडलेला होता. तर त्या संदर्भात मेट्रो 2B या मार्गिकेच्या मंडाले ते चिता कॅम्प विस्तारीकरणाचा DPR त्याला शासनाने मान्यता दिलेली आहे आणि चिता कॅम्प ते कोळीवाडा हा DPR तयार झालेला आहे. त्यामुळे ही मागणी निश्चितपणे त्या ठिकाणी आपण मान्य करणार आहोत. अनेक सदस्यांनी रस्त्यांच्याबद्दल मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. अजून ज्या गोष्टी मी बोललो नाही त्यातल्या मुरजीभाईंनी काही रुग्णालयाच्या संदर्भात ते मी बोललेलो आहे. त्यामुळे जवळपास सगळ्या गोष्टींचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केला आहे. काही गोष्टी राहिल्या असतील तर त्याची उत्तरं जी आहेत ही आपण निश्चितपणे या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू. मला या निमित्ताने एवढंच सांगायचं आहे की मुंबई आणि MMR रिजन हे महाराष्ट्राच्या विकासाचं ग्रोथ इंजिन आहे. आपण साधारणपणे आपल्याकडे ITचं जे रेव्होल्युशन झालं हे रेव्होल्युशन आपण बंगलोर आणि हैदराबादची हारलो म्हणजे हारलो नाही पण त्याच्यापेक्षा मागे पडलो. याचं एकमेव कारण होतं इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट. आज मला सांगताना आनंद वाटतो ते इन्फ्रास्ट्रक्चर डेफिसिट आपण पूर्ण केल्याबरोबर आज पुन्हा एकदा मुंबई हे देशाचं फिनटेक हब झालं. मुंबई हे देशाचं स्टार्टअप हब झालं आणि मोठ्या प्रमाणात आज सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूक आणि FDI हा MMR रिजनमध्ये त्या ठिकाणी येतोय. अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारची ग्रोथ या ठिकाणी होते. यातनं सर्वात जास्त रोजगाराची निर्मिती होणार आहे. भविष्यातली जी काही महाराष्ट्राची वाटचाल आहे यामध्ये रोजगार निर्मिती करता एक इंजिन म्हणून आपण मुंबईचा वापर करतो. पण केवळ मुंबईपुरतं नाही तर आता पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल, अगदी गडचिरोलीपर्यंत हे ग्रोथ इंजिन आपण त्या ठिकाणी नेलेलं आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की निश्चितपणे ज्या काही आपल्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा आपण पूर्ण करू. मी या निमित्ताने एवढंच सांगतो की हे जे सरकार आहे या सरकारला विकासामध्ये रुची आहे. या सरकारला सर्वसामान्य माणसाला घर मिळालं पाहिजे हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोणी किती टीका केली आम्ही टीकेला उत्तर देऊ, टीका ऐकून घेऊ, पण आमच्या कामावर त्याचा परिणाम आम्ही होऊ देत नाही. आमचं काम हे सुरूच राहील. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही. मंजिल मिल ही जाएगी भटकते हुए ही सही. अरे गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं.